संपूर्ण वंदे मातरम गायला सोनिया गांधींचा विरोध असल्याचा भाजपाचा आरोप। काँग्रेस मुख्यालयातल्या घटनेवरून भाजप आक्रमक, तर सोनिया गांधी खरगेंना बसण्याची व्यवस्था करा अशी सूचना करत होत्या। काँग्रेसचं स्पष्टीकरण। बंदुका घेऊन दशकांपासून भारताला त्रास देणारा नक्षलवाद संपवला, नरेंद्र मोदींची माहिती। आता दिमागी नक्षल संपवण्याचं लक्ष्य असल्याचं मोदींकडून स्पष्ट। महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी पाठिंबा द्या, पंतप्रधान मोदींचं विरोधी पक्षांना आवाहन। तर विधेयक 2023 लाच एकमतानं मंजूर झालं, त्याची अद्याप अंमलबजावणी का नाही? सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांचा सवाल। मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फडकवला तिरंगा। बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तर ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण। मिलिंद नार्वेकरांची महायुतीच्या नेत्यांशी जवळीक वाढली अशी चर्चा। मंत्रालयातल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला मिलिंद नार्वेकरांची हजेरी। नार्वेकर यांची जवळीक की उद्धव ठाकरे यांची ट्रॅक टू डिप्लोमसी अशी चर्चा। अभिजित दिपकेंकडून मूळ गावी हिंगोलीतील जिल्हा परिषद शाळेतल्या सुविधांची पाहणी। विद्यार्थ्यांना बसायला बेंच नाहीत, खिडक्या तुटलेल्या, पाण्याचीही सोय नसल्याचा विद्यार्थ्यांच्या तक्रारी। सुविधांच्या अवस्थेवर दिपकेंचा सवाल। माझ्यावर आधीच खूप कलम लागले, तुला बघून घेईन, शिवसेना आमदार शरद सोनवणेंची पत्रकाराला धमकी। अटारी सीमेवर घुमला मराठमोळ्या लेझिमचा आवाज। शारीरिक कवायती आणि मल्लखांबाचंही प्रात्यक्षिक। भिडे गुरुजींची स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदवी स्वराज्य पदयात्रा। राष्ट्रध्वजाचा अवमान कसा खपवून घेतला जाऊ शकतो, सावंतांचा प्रश्न। तर भिडे गुरुजींच्या सांगण्यावरूनच पदयात्रा काढल्याची धारकऱ्यांची माहिती। मनोज जरांगे गॅलेक्सी रुग्णालयात दाखल। पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरून परतताच जरांगेंची तब्येत बिघडली। जरांगे पाटलांवर पुढील काही दिवस उपचार सुरू राहणार। मोहालीत कैद्यांच्या सुटकेसाठी आंदोलन, पोलीस आणि आंदोलकांमध्ये राडा। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून अश्रुधूर आणि पाण्याचा मारा। Thank you.